अतोनात अन्याय होत आहे। महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन याकडे दुर्लक्ष देत आहे, कारण की कामगार पद्धती ही मानव अधिकाराच्या एकदम खालच्या स्थितीची गती आहे। कामगार कंत्राट कामगार पद्धती जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत कामगाराचं शोषण होत आहे आणि भविष्यात होणार आहे। तर तांडेकर साहेब, जर या कामगाराला न्याय मिळाला नाही तर आपण पुढे काय करणार आहात? जर कामगारांना त्यांच्या मानधन मुआवजा, जय शिवराय जय भीम। मी अजय तांडेकर आज एक संदेश देत आहे आणि आपल्या कामगार वर्गाच्या वतीनं संदेश देत आहे। काल दिनांक 18 तारखेला एनएमसी महानगरपालिका ठेकेदारी अंतर्गत कार्यरत सिद्धार्थजी घोळके यांच्या मेंटेनन्स मुळे अपघात झालाय आणि ही लापरवाही कंपनीची किंवा प्रशासनची आहे आणि प्रशासननी सुद्धा याच्यात दखल नाही घेतलाय। ही सर्वात मोठी जबाबदारी महानगरपालिकाची असते आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीवर दखल घेतला नाही। शेवटी कामगारांना एक आंदोलनाची भूमिका घेणी पडली आहे आणि आज सर्व कामगार मेडिकल पासून तर घाटापर्यंत त्या परिवारासोबत त्या व्यक्तीसोबत उपस्थित राहिले आहे। मनापासून आपल्या सर्व कामगारांचे अभिनंदन करतो, पण पुन्हा ही अशी घटना नाही घडली पाहिजे याची दक्षता एनएमसी महानगरपालिकाने घेतली पाहिजे। ही जबाबदार आहे, एम्प्लॉईज आहे, प्रिन्सिपल आहे। आणि एवढेच बोलून आपले 2 शब्द समाप्त करतो। जो अपघात झाला याच्यासाठी सर्वस्वी ही जी इन्व्हायरो कंपनी जबाबदार आहे आणि ही कंपनी समोरच्या ड्रायव्हरवर जी ढकलत आहे हे चुकीचं कारण आहे। तरी पण ज्या गोष्टीसाठी त्यांनी मान्यता दिली आणि आमच्या संघटनांनी मान्यता दिली त्यासाठी त्यांचा धन्यवाद। परंतु जो ड्रायव्हर आहे तो कोणत्याही परिस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेला नाही पाहिजे। आम्हाला ते चालणार नाही, कारण ड्रायव्हरची चुकी नाही आहे, ते मेंटेनन्स चुकी आहे। मेंटेनन्स तुम्ही जर बरोबर ठेवलं असतं, ड्रायव्हरनी लेबरला मागे त्याला का बसत नाही किंवा उठत नाही याच्यासाठी पाठवलं नसतं। ह्या कारणामुळे ड्रायव्हरला लेबरला विनंती करावी लागली की तुम्ही जाऊन बघा त्याला उठत का नाहीये, आणि त्या मध्ये जो हा अपघात झालेला आहे हा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे। ही काही अनहोनी नाही, दिस इज नॉट एक्सीडेंट, दिस इज मर्डर। ये मर्डर है और इस बात के लिए हमारा प्रशासन पूरी तरह जिम्मेदार है। इस प्रशासन को हमारे जो डिमांड्स है इस हिसाब से उनको जो भरपाई देनी थी वो देनी चाहिए थी। लेकिन आज प्रशासनाला आवाहन करतो किंवा सरकाराला, जेव्हापर्यंत तुम्ही ठेकेदारी पद्धती बंद करणार नाही हा लढा आमचा सुरू राहणार आहे। ठेकेदारी पद्धती बंद करा, कारण आज आपण ठेकेदार म्हणून नाही का, ठेकेदार नाही गुंडे पोसून ठेवलेले आहे आणि हे गुंडे